हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो आज ना मला तुमच्यासोबत खूप काही शेअर करायचे होते. सो माझ्या भावना, माझे इमोशन सगळं काही. सो खरं तर आजचा टायटल तुम्ही पाहिलंच असेल आणि खरंच आज बाहेरचं वातावरण जसं उदास आहे ना, तसंच काहीसं माझं मनही असं झालेलं आहे. पूर्णपणे हँग झाल्यासारखं वाटतंय. काय बोलू, काय विचार करू, काहीच म्हणजे असं करावं की नाही करावं काहीच समजत नाही आहे. मी असं का बोलती आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. पण त्याआधी सांगते, ऑलमोस्ट आमची जी आहे ना पॅकिंगची तयारी सुरू झाली होती. कारण तुम्हाला तर माहितीच आहे मी शिफ्टिंग करणार होती. सो शिफ्टिंगची तयारी सुरू केली होती. मनात खूप सारी स्वप्न रंगवली होती. नागपूरला शिफ्ट व्हायचं आहे, नवीन घर, नवीन सुरुवात, मुलांसाठी काही क्लासेस लावायचे होते मला, नवीन नवीन ठिकाणी मला म्हणजे नागपूरला छान छान व्लॉग्स करायचे होते. खूप काही प्लॅन केलं होतं. पण कधी कधी आयुष्य आपल्या प्लॅनपेक्षा काहीतरी वेगळंच ठरवतं. काल रात्री चिऊचे पप्पा घरी आले तेव्हा त्यांना असं फोन आला आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की जी आमची आधीची ट्रान्सफर झालेली होती ना ती कॅन्सल झाली आहे आणि आता नवीन ठिकाणी म्हणजे पोस्टिंग मिळणार आहे. सो आम्ही तर खरं सांगू तर आम्ही इतके शॉक झालेलो होतो की आता कुठे म्हणजे पोस्टिंग मिळेल हेच खूप मोठा प्रश्न होता. पण पुढचं जेव्हा आम्ही दोघांनी ऐकलं ना तेव्हा आम्ही अगदी दोघंही असे एकमेकाकडे पाहून एकदम शॉक झालेलो होतो. कारण त्यांनी सांगितलं होतं की आमची ट्रान्सफर जी आहे ती नांदेडला झालेली आहे आणि फोन स्पीकरवर होता. आम्ही एकमेकांकडे थोडा वेळ तर बघतच राहिलो. काहीच बोलता येत नव्हतं. जसं पायाखालची जमीन कशी सरकते ना, अगदी तशाच सारखं मला काहीसं वाटत होतं. कारण नांदेड म्हणजे ना खूप दूर आहे. तिथं आमचं कोणीच ओळखीचं नाही. मी तर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला नांदेडला राहावं लागेल आणि आता तिथे पुढची 3-4 वर्ष राहायचं आहे. हा विचारच मला आतून इतका जास्त अस्वस्थ करत होता ना की खूप जास्त. रात्री जवळपास मी 2 वाजेपर्यंत म्हणजे विचार केला. ओव्हर थिंकिंग करत होती की सतत विचार चालू होतं की असं का झालं असेल, आता पुढे काय, नागपूरचं स्वप्नांचं काय, असे कितीतरी प्रश्न मनात उलटून पालटून येत होते. पण शेवटी एकच उत्तर होतं, हजबंडचं जॉब आहे त्यामुळे त्यांच्यासोबत जाणं तर गरजेचंच आहे. त्यामुळे ना मी खूप विचार केला आणि मग म्हटलं जाऊ दे, जे होईल ते होईल. कारण आयुष्यात कसं आहे ना, जे आपल्या वाट्याला येते ना त्यातच समाधान मानावं लागते. कारण सगळ्या गोष्टी आपल्या मनानुसार आपल्यानुसार घडत नसतात. सो त्यामुळे ना प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला समजून घेऊन पुढे जाण्यातच म्हणजे भलाई असते. सो त्यानंतर मग मी सकाळी उठून ना थोडंसं मेडिटेशन वगैरे करायची सवय आहे. तेव्हा माझं मन थोडंसं हळूहळू शांत व्हायला लागलं आणि मग मी स्वतःलाच समजवलं की चला काहीतरी नवीन सुरुवात करायची आहे, काहीतरी नवीन शहर, नवीन लोक, नवीन अनुभव. आणि खरं सांगायचं तर तुमसरचंही नाव मी कधीच ऐकलेलं नव्हतं. जेव्हा इथे यायचं ठरलं होतं तेव्हाही मी खूप रडले होते. पण नंतर हेच ठिकाण मला आता असं हवंसं वाटतंय आणि या ठिकाणी मी 3 वर्ष खूप आनंदाने जगलेले आहेत. सो मग मी आता मनाची तयारी केलेली आहे की जसं मी तुमसरमध्ये 3 वर्ष काढले तसंच मी नांदेडमध्येही काढून घेणार. आमच्यामध्ये खूप चर्चा झाली. एक पर्याय असाही होता की आम्ही नागपूरला राहू, म्हणजे मी 2 मुलांना घेऊन नागपूरला राहीन आणि चिऊचे पप्पा जे आहेत ते म्हणजे नांदेडवरून वीकली अपडाऊन करतील. पण मग विचार केला की म्हणजे त्यांना तर मग अगदी फॅमिली टाईम मिळेल नाही आणि ते सॅटर्डे संडे अपडाऊन करतील. नांदेड टू नागपूरचा म्हणजे जो डिस्टन्स आहे ना तो खूप जास्त आहे. ते थकून जातील अक्षरशः. म्हणून म्हटलं की नाही, मुलं अजून खूप लहान आहेत त्यामुळे सध्या तरी मला असं सिंगल पॅरेंटिंग करायची नाहीये. पुढे शिक्षणासाठी कदाचित वेगळे निर्णय घ्यावे लागतील, पण आत्ता मला एकत्र राहायचं आहे. म्हणून फायनली आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही सगळे नांदेडला शिफ्ट होणार आहोत. सो आता लवकरच रूम शोधण्यासाठी मला जायचं आहे. शिफ्टिंग आणि नवीन शहरात नवीन आयुष्य सुरू करण्याची तयारी आत्ता लवकरच सुरू होणार आहे. आणि जर माझे काही व्ह्यूअर्स नांदेड साइडकडचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तिथलं वातावरण कसं आहे, कोणतं म्हणजे कोणतं ठिकाण फिरण्यासारखं आहे आणि काय काय खास आहे ते मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सो आता या नवीन प्रवासामध्ये तुम्ही सगळे माझ्यासोबत असणार आहात. सो म्हणून मला सपोर्ट करा आणि आपल्या नांदेड सिटीबद्दल छान छान माहिती मला कमेंटद्वारे कळवा.
चला आतापर्यंत मी तुम्हाला माझ्या लाईफची सगळी अपडेट जी आहे ती दिलेली आहे. आता इथे मी ना थोडीशी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघताय ही आमची वॉशिंग मशीन गावाकडून आल्यापासून ना तिची व्यवस्थित साफसफाई काही केलीच नव्हती. बाहेरून इतकी धूळ आणि वारा येत होता की पूर्ण मशीनच खराब झाल्यासारखी दिसत होती. म्हणून आज म्हटलं चला हे एक काम करून घेऊया. शिफ्टिंगच्या वेळी मशीन पूर्ण ड्राय करून न्यायची आहे. त्यामुळे ना आधीच डीप क्लिनिंग करून घेतलेली बरी होते. खाली जो छोटासा ड्रावर आहे ना त्याची क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे. सो मी इथे ना काय होते ना कपड्यांची धूळ किंवा मळ जो काही असं काळी वगैरे असते ना ते इथे जमा होते. सो तो काढून पूर्ण स्वच्छ केला. त्यातलं पाणी काढलं आणि जिथे डिटर्जंट किंवा लिक्विड आपण टाकतो ना तो भागही धुवून घेतला. खरं तर इतकी घाण जमा झाली होती की बघूनच आश्चर्य वाटलं. पण आता शिफ्टिंग करायचीच आहे तर म्हटलं चला या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना स्वच्छ करून नेलेलंच बरं होते. पुढच्या आठवड्यात आम्ही शिफ्ट होणार आहोत. त्यामुळे जेवढे दिवस इथे आहेत तेवढे दिवस जास्तीत जास्त व्लॉग शूट करण्याचा प्रयत्न मी करते आहे. किचनचं पॅकिंग मात्र मी स्वतः करणार आहे. मूव्हर्स अँड पॅकर्स वाल्यांना सांगितलेलं आहे. पण किचनच्या वस्तू आपल्या पद्धतीने भरल्या तर नवीन घरी जाऊन सामान लावायला खूप सोपं जाते. म्हणून काही बॉक्सेस मी मागवले होते. त्यामध्ये मी इथे पुढच्या व्लॉगमध्ये जे आहे ना ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन की मी किचनच्या वस्तू कशा प्रकारे पॅक करते. वॉशिंग मशीनचं ड्रेनेज पाईप, इनलेट पाईप सगळं काढून मी मशीन ड्राय होण्यासाठी ठेवली. तसंच मशीनचं कव्हर सुद्धा इथे धुवायला घेतलेला आहे. तो पण अक्षरशः इतका खराब झालेला होता आणि वाऱ्यामुळे ना तो अगदी फाटल्यासारखं झालेलं होतं. कारण ही ओपन बाल्कनी आहे. ओपन बाल्कनी म्हटलं की वारा, पाऊस, ऊन सगळं इथे येत असते. त्यामुळे ना ती वॉशिंग मशीनचं कव्हर पूर्ण असं फाटल्यासारखं झालेलं आहे. इन फ्युचर मला नाही माहिती तो वॉशिंग मशीनचा कव्हर मला कामात येणार. पण आता इथून शिफ्टिंग होईपर्यंत तरी मी त्या वॉशिंग मशीनच्या कव्हरला जे आहे ना ते जपणार आहे. सो मी ते कव्हर वगैरे इथे काढून घेतलेलं आहे. म्हटलं चला याला वॉश करून घेऊया. त्याआधी मी ते पूर्ण वॉशिंग मशीन जे आहे ना पूर्ण असं छान पुसून घेते आहे. सो चारही बाजूने मी इथे पुसून घेतलेला आहे आणि कव्हर काढताना थोडीशी माझी दमछाक झालीच होती कारण तो पूर्ण पाईप मधून अटकून होता. सो कसंबसं मी कव्हरला काढलं आणि साईड बाय साईड म्हटलं चला आता हे पूर्ण वॉशिंग मशीन वगैरे तर मी क्लीन करून घेतलीच आहे. त्यासोबत बाल्कनी सुद्धा मी अशी छान धुवून घेते. सो बाल्कनी धुण्याचं हेच की आता नेक्स्ट टाइम जेव्हा घर पूर्ण रिकामं होईल ना तेव्हाच मी पूर्ण घराची परत एकदा डीप क्लिनिंग करून सोडणार. सो हळूहळू एक एक गोष्टी असं क्लीन करत राहिलं की मग नेक्स्ट टाइम मला याची क्लिनिंग करताना फारशी तेवढी डीप क्लिनिंग करायची काही गरज पडणार नाही. सो अशा पद्धतीने पूर्ण ही बाल्कनी जी आहे ना ते क्लीन करून घेतली आणि संध्याकाळी ना आमचा लेडीज ग्रुपचा प्लॅन होता की सध्या सगळ्यांचं म्हणजे एकच ठरलेलं आहे. जेवढे दिवस आम्ही एकत्र आहोत तेवढे दिवस भरपूर वेळ घालवायचा आणि खूप एन्जॉय करायचं. सो आजचं वातावरणही खूप सुंदर झालं आहे. सकाळी तर खूप असं ढगाळ वातावरण होतं पण आता तुम्ही बघू शकता सूर्य अगदी मावळायला सुरुवात झालेली आहे. सो आम्ही ना गच्चीवर गेलेलो होतो आणि ही साईडची बिल्डिंग याचा मला तुम्हाला एकदा टूर द्यायचं होतं पूर्ण. पण ती साईडची बिल्डिंग ना वरती जाण्याचा जो डोर होता ना त्याला लॉक लावलेला होता. त्यामुळे आम्हाला चाबी काही मिळाली नाही. पण आम्ही काही गेलोच नाही. म्हटलं चला इतकं छान वातावरण आहेच तर आपण मस्त मिळून जे आहे ना क्रिकेट खेळूया. सो मुलांसोबत आम्ही इथे क्रिकेट खेळायला आलेलो आहो आणि ही जी ब्लॅक टी शर्ट वाली दिसताय ना तर ती आहे माया. सो ती पण आमच्या ग्रुपचा एक भाग आहे आणि तिच्यासोबत खरंच खूप मज्जा मस्ती करायला खूप छान वाटते. सो मग आमचं इथे ठरलं की आता उरलेले जे दिवस आहेत जे क्षण आहेत ते आम्हाला चांगल्यात चांगले घालवायचे आहे. म्हणून आम्ही ना आज मस्त असं छान वातावरणात चुलीवरचं जेवण करण्याचा प्लॅन केला. मेनू मध्ये आम्ही आज मसाला भात, कढी, भजे आणि बासुंदी असं काही बनवायचा प्रयत्न आहे. चूल पेटवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण काही केल्या पेटत नव्हती कारण अक्षरशः काळ्या ओल्या झाल्या होत्या. शेवटी आमच्या ओनर ताईंनी येऊन चूल पेटवली. तोपर्यंत मी ते जे आहे ना छोटे मोठे क्लिप्स जे आहे ते शूट करते आहे. सो फायनली आमची चूल पेटलेली आहे. खरं तर हे एक प्रकारचं एडव्हेंचर आहे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद भोगायला ना खूप मज्जा येत असते. सो आता इथे मी मसाला भाताची प्रिपरेशन करते आहे. कांदे, बटाटे आणि बाकीची तयारीला सुद्धा लागलेली आहे. सध्या मी चूल पेटवली होती म्हटलं तेवढा वीज तो वाया जाईल म्हणून आम्ही ते दूध दूध जे आहे ना ते तापवायला ठेवलं होतं कारण बासुंदीला बराच वेळ लागणार आहे.
माझ्या हातचा मसाला भात सगळ्यांना तसं तर फार आवडत असतो. त्यामुळे ती मसाला भाताची जबाबदारी जी आहे ना ती मी घेतलेली आहे. फोडणी देताना मात्र इतकं धूळ डोळ्यात जात होतं की अक्षरशः पाणी येत होतं आणि थोडंसं अंधारही पडलेला होता ही सगळी प्रिपरेशन करेपर्यंत. आणि मी चिवला सांगली होती की तू सगळं काही नीट शूट कर, कारण या सगळ्या आठवणी मला माझ्या कॅमेरामध्ये कैद करायच्या आहेत. सो आता इथे मसाल्या भाताची मी प्रिपरेशन जी आहे ती सुरुवात केलेली आहे. सो मसाला भात करून आम्ही इथे खाली निव्यावर जे आहे ना थोडंसं तापवायला ठेवलेलं आहे. आणि आमची ओनर ताई जी आहे ती भज्यांची जिम्मेदारी त्याने घेतलेली होती. धूळ खूप जास्त असल्यामुळे ना बाकीचे पदार्थ आम्ही घरातच बनवणार होतो. 2 लिटर दुधाची बासुंदी आटवायला म्हणजे खूप वेळ लागते, म्हणून ना म्हटलं चला या चुलीवर ठेवण्यापेक्षा ना आम्ही गॅसवर त्या बासुंदीला आटवायला ठेवलेलं आहे. त्यात जे बासुंदी मिक्स पॉकेट येते ना ते मी घातलेलं होतं आणि वरून काही ड्रायफ्रुट्स मी इथे टाकणार आहे. सो हे बासुंदी म्हणजे जेवढ्या कमी आचेवर तापेल ना ती तेवढी छान घट्ट होत जाणार. त्यानंतर इथे सगळ्या गप्पा, हसणं, मुलांचं खेळ एकत्र आम्ही सगळे इथे बसलेलो होतो आणि हे सगळे छोटे छोटे क्षण जे आहेत ते आम्ही खूप एन्जॉय करत होतो. कारण खरंच इथून गेल्यावर ना या सगळ्या आठवणी माझ्या आयुष्यात नेहमी राहणार आहेत. शेवटी चला आता आमचा इथे छान स्वयंपाक झालेला आहे. सो मी इथे कढी सुद्धा मी इथे आतमध्येच फोडणी दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता अशी झणझणीत कढी झालेली आहे. त्यासोबत आमची बासुंदी ही तयार झालेली आहे. सो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. अशा प्रकारचे व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. समोर छान शिफ्टिंग व्लॉग येणार आहे. सगळं ए टू झेड मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो माझ्यासोबत कनेक्टेड राहा. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.